राम राम भावांनो. तर तुम्हाला मागच्या ब्लॉगमध्ये दाखवलं होतं 300 एकराचा विषय. 300 एकरातून भरून येऊन नाईस रोड पास करून जेवायला थांबलो. राजस्थानीवर जेवलो आणि नंतर काय मूड बनला होता. मूड असा होता, गाणी लावली झापूक झुपूक आणि निघालो बँगलोरमधून रिटर्न पुणेच्या वाटेने आल्यानंतर हरिहरच्या टोल नाक्यावर नॉनस्टॉप आलो. खडं काढलं, टायर चेक केले, ओके सराजम होता सगळा. ओके म्हणल्यावर मग काय परत बुंगा फाळकं टाईट केलं. सोडायची आता बांग गाडी. तर मित्रांनो निघालो. संध्याकाळी येऊन झोपलो होतो MK हुबळी आणि रील बघत बघत गाणी वर ढकलीत आलो बघा. आता आलेलो इथं ब्रिजचं काम चालू आहे. हाततर्गे टोल नाका, हाततर्गे महालक्ष्मी डाब्याच्या पाठीमागं नदीवर. मग तिथून डायरेक्ट येतो, स्टॉप कुठंच नाही मित्रांनो. निघाल्यापासून डायरेक्ट येतो पंपात. सकाळ पंपात आलो 8 वाजता डिझेल टाकायला. डिझेल घेतो टाकून मित्रांनो. बघा आपली राणी झापूक करीतच आली. उगं बोंगा फाळकत टाईट करीत आलो. साहेबांना म्हणलं काय दिवाळीचा बोनस आहे का नाही. तर मॅनेजर साहेब म्हणले आहे ना, हे रग दिली बघा आम्हाला चद्दर. म्हणले या पांघरून झोपा. वा म्हणलं साहेब काय बोनस लयच टाईट दिला. नंतर पुढं आलो. माने पाटील भेटले. पाटलांसोबत बनवलं पेट नाक्याला चिकन. गाडी केल्या रस्त्याच्या कडालाच उभा. चिकन बघा कसं शिजलंय. पाटील कसं वडते, बाई करून वडते का नाही पाटील बी. नंतर काय पाटलाची गाडी इकडल्या साईडला उभा होती. आमचा सराज मुख्य झाल्यानंतर पाटीलने हॉटेलमधून पुढच्याच आणल्यात चपात्या पार्सल. हे बघा चिकनची भाजी कशी तरी आली, 1 नंबर खातरा आहे का नाही. आणि हे बघा आमचा रसरशीत भात बी आता शिजलाय. नादच करायचा नाही, दणकून जेवायचं आता. पाटलाने आम्ही घेतलं खांडोळं वाढून आणि काय मग हाणलं दाबून. आणि मस्त नियोजन झालेलं आहे. आणि आता जेवून आम्हाला निघायचं पुढच्या दिशेने. पाटील तिकडे बाय बाय करतात. निघालं पाटील खाली करायला. कोको कोला आहे त्यांचा आणि माझा काय कोको पेट आहे. उमराच्या गणेश ठाकूरला येऊन झोपलो होतो. राजे आले मागणं. बाळराजांना म्हणलं या जेवायला. डायरेक्ट आले ते बी. आंघोळ्या गेल्या फ्रेश झाल्याच्या नंतर लगेच बसलो जेवायला. मी काय दुपारा पाटलाबरोबर जेवल्यामुळे मी नाही जेवलो. राजेंना दिलं वाढून. राजेंनी हाणलं चिकन दाबून. आणि मग काय नंतर उठलो 4-6 वाजता आणि गेलो चहा प्यायला. राजे झोपलं होतं. मग त्यांना उठवायचं आता डायरेक्ट 9 वाजता. तर मित्रांनो रात्रीच्या वाजल्यात 11. जय मल्हार हॉटेलला आलो आणि तिथं काय झोपायचं आता. सकाळी इथून उठून जायचं आहे. आणि दिली ताणून मित्रांनो इथं जाऊन काय करणार मग आता. चला गुड नाईट मित्रांनो. आता भेटू सकाळ 6 वाजता तिथून निघतो. 7:15 झाल्यात. 7:15च्या टायमिंगला आलेलो केडगाव चौफुल्याला. इथं आल्यानंतर गरम गरम चहा प्यायची तलब झाली ती मित्रांनो. काय मग वाढला ना चहा वाढला ना. आलो मग नंतर नर्सरीला गाडी लावली. उरुळी कांचनच्या ग्रीन लाईफ नर्सरीला होती आपली डिलिव्हरी. हे मामा भेटलं होतं. मामांकडून गाडीला पाणी मारून घेतले, आंघोळ मारली. नंतर काय गेलो थोडासा तांदूळ आणला. आता इथं टाईमपास काय नाही, आज इरबळ काय करायचं म्हणून लावली गाडी आणि आपलं बनवलं मसाला भात. कारण लेबर म्हणले दुपारच्या पुढं खाली करायची. मग नंतर दुपारून दुसऱ्या जागेवर आणलेली गाडी उरुळी कांचनच्या पुढं. तिथून 2 किलोमीटर. हे बघा कसली नर्सरी झोपूक नियोजन आहे का ना. नादच करायचा नाही भावांनो. आणि ती नर्सरी बघून मग मला कंटाळा आल्यावर मी जाऊन बसतो गाडीत. संध्याकाळी 6 वाजता गाडी चालू करतात खाली करायला लेबर. काय लेबर बी लाबाडायचं नुसते. 3 वाजल्यापासून मला ना दिवलं येतो करून आणि 6 वाजता आल्यात. मग काय जातो भाडं घेऊन उत्तम शेठच्या घरी गेल्यानंतर माझ्या गाडीचं काम केलेलं 96 त्याला डिझेल टाकायला जायचं आहे. हे बघा आता डिझेल टाकलं आहे आणि डिझेल टाकून आता शेड बसल्यात चालवायला. म्हणले बघू आता काम झालेलं आहे इंजिनचं. त्यानंतर मग मी 93 घेऊन गेलेलो असतो तिकडं. 93चं ही बुस्टर खोललेलं आहे. ते ठिसकी बराबर मारते का हवा बिवा चेक करायला. मग 93 घरी नेऊन लावितो. नंतर गाडी पॅक करून येतो. आलेलो आहे बघा आता वाकडच्या पुढं मित्रांनो. इथं बघा झापूक करीत गाणी ऐकत चाललेलो आहे भरायला कोको कोला. लईच रस्ता झापूक येणार आहोत. चांदणी चौक गेटवर आलो. गेटवर आल्यानंतर आहे ना शिफ्ट चेंज झालेली, त्याच्यामुळं आम्हाला थांबवली साईडला. नंतर 11 वाजता गाडी आत घेतली बघा
आणि मी आता झोपणार आहे मित्रांनो. तर गुड नाईट मित्रांनो, बघू आता नंतरच्या ब्लॉगमध्ये भेटू.